नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आता मे महिन्याचा सीझन चालू आहे, तर सगळ्यांच्याच घरी मँगो आलेत। तर आपण आहे ना मँगोच्या सीझन मध्ये बनवूया मँगो शिरा, तोही मातृदिन स्पेशल। त्याचपूर्वी तुम्हाला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपल्या आईला काहीतरी चांगलं स्वीट असं देऊन खुश करूया। चला तर मग आपण मँगो शिरा बनवूया, तोही एकदम परफेक्ट। तर हा मँगो शिरा बघण्यासाठी तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पहा। आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही लाईक करा, लाईक केलं असेल तर शेअर करायला विसरू नका। तर चला तर आपण आता साहित्य बघायला जाऊया। बारीक रवा घेतला एक वाटी दूध घेतलेलं आहे, आंब्याची सालं काढून त्याचा गर घेतलेला आहे, बदामाचे ना बारीक तुकडे करून घेतले आहेत, मनुके घेतले 10 ते 12, काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत, तूप घेतलंय साजूक तूप 1 वाटी, साखर घेतले, जेवढा रवा घेतलाय त्याच अकॉर्डिंग मध्ये मी साखर घेतलेली आहे, वेलची पावडर आणि ना आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे इकडे। हे आपले आता साहित्य झालेलं आहे बघून। तर आपण आता पुढच्या कृतीकडे जाऊया। मी ना कढई तापत ठेवलेली आहे, आपण कढई तापत ठेवू। कढई तापल्यावरती थोडस तूप टाकून घेऊ, 1 चमचा एवढं तूप मी टाकून घेतलंय। त्यामध्ये 1 चमचा तूप घेतलाय मी हे व्यवस्थित। ह्या तुपामध्ये बदाम घालून घेऊया आपण असे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। बदाम आहेत ना आपल्याला हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत, खमंग असे। बदाम असे भाजून घेतले ना की चव पण खूप छान लागते। आपल्या जो शिरा जो होते ना त्या शिऱ्याला ना खूप छान असं टेस्ट पण येते आणि खूप सुंदरच लागतं। आपले आहेत ना हे व्यवस्थित असे ब्राऊन मध्ये झालेले आहेत। आपण आहे ना हे काढून घेऊया बदाम हे सगळे। बदाम झालेले आहेत भाजून आपले। आता आपण हे काजू पण भाजून घेऊया त्याचप्रमाणे। जास्त असे ब्राऊन नाही करायचे, हलकेसेच असे ब्राऊन करून घ्यायचे। हे बघा आपल्याला ना आता काजू पण व्यवस्थित असे ब्राऊन झालेले आहेत, ते पण आता मी बघा असं काढून घेतले वाटीमध्ये। आणि हे मनुके पण व्यवस्थित असे फुलवून घ्यायचे। व्यवस्थित फुलले की आपण ते व्यवस्थित काढून ठेवायचे आहेत वाटीमध्ये। हे बघा व्यवस्थित फुललेले आहेत आपले, हे आपण असे काढून ठेवूया वाटीत। आपले ना अशाच पद्धतीने ना आपण हे सगळे ड्रायफ्रूट आहे ना भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित असे तुपामध्ये। आता आपण जो हा रवा घेतला होता तो आपण व्यवस्थित आता मस्त असं भाजून घेऊया ह्या तुपामध्ये। व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला रवा, खरपूस असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे। आता आपण आहे ना एक छोटा टोप घेऊया आणि टोपामध्ये ना आपण हे दूध आहे ते गरम करायला ठेवूया। आता दुसऱ्या गॅसवरती मी ना आता दूध गरम करायला ठेवते।
एकीकडे आपला रवा तर भाजतोच आहे, पण दुसरीकडे आपलं दूध पण गरम होतंय. कारण आपल्याला याच्यामध्ये ना एकदम कडकडीत असं दूध हवं आहे टाकायला म्हणून. आणि आपल्याला व्यवस्थित असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा हा. बघा मी ना याच्यामध्ये आता हे थोडं थोडं करून एक एक स्पून असं टाकून मी हा रवा आहे ना भाजून घेणार आहे. मी एक एक स्पून तुपाचा टाकून मस्त की असा रवा हा व्यवस्थित भाजून घेणार आहे छान असा. कारण आपण एकदमच जेव्हा तूप टाकतो ना तर एकदमच रवा आहे ना आपलं ते तूप खेचून घेतो. त्याच्यामुळे ना आपण एक 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 असं हळूहळू चम्मचने ना जसा जसा रवा भाजत येतो ना तसं टाकत जायचं. त्याच्याने ना आपल्या रव्याला पण ना व्यवस्थित भाजायला पण मदत होते आणि आपल्याला जास्त प्रमाणात तूप पण नाही लागत, व्यवस्थित लागतंय. आपण ना 1 वाटी दूध घेतलं होतं, त्याच मेजरमेंटने मी 1 वाटी पाणी घेतलं आणि ते ना ह्या दुधामध्ये आपण टाकून हे पाणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचंय. पाणी आणि दूध आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण आपला रवा व्यवस्थित असा भाजून घेऊया. पुन्हा एकदा ना मी 1 चमचा असा तूप घालून घेते आपलं रव्यामध्ये आणि ते पुन्हा मी असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आपल्याला दूध एकीकडे गरम होतंय आणि ना बघ आपल्याला रवा आहे ना व्यवस्थित आता भाजत आलेला आहे. आता थोडासाच भाजायचा आपल्याला. आपण जे घेतलेले होते ड्रायफ्रूट ते याच्यामध्ये आपण टाकू. मनुके, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे व्यवस्थित गरम झालेला आणि आपलं दूध पण आहे ना इथे मस्त असं गरम झालेलं आहे वरती येऊन. आणि ना आता आपण आहे ना हे स्लोली हे करून याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. व्यवस्थित असं जसं टाकून ना व्यवस्थित रवा सगळ्या कोपऱ्यांवरनं असं काढून व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचंय जेणेकरून आपला रवा हा व्यवस्थित शिजला पाहिजे. बघा मस्त झालेलं आहे आपलं हे रवा. आपला रवा पण मोकळा झालेला आहे. आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये या स्टेजवरती आहे ना आपल्याला ही जी साखर आपण घेतलेली आहे ती 1 वाटी ती आपल्याला संपूर्ण ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि या स्टेजला आपल्याला हे तूपही संपूर्ण असं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे एकत्रच असं मिक्स करायचं आहे. जे आपण असं थोडंसं वरून जेव्हा तूप टाकतो ना तेव्हा ना खरोखर तुपाची एवढी छान अशी टेस्ट लागते ना आणि ती व्यवस्थित एकजीव होतो.
आपण आहे ना साखर आणि तूप जे टाकलेलं ते एकजीव होऊन आहे ना व्यवस्थित रव्याला आपल्याला लागलेलं आहे. आणि ना आपण आहे ना आता ह्याच्यावरती आहे ना झाकण ठेवूया व्यवस्थित असं 2 मिनिटासाठी. फक्त एक वाफ निघेपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित झाकून ठेवूया. आपले आहे ना आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तर आपण आहे ना आता आपण चेक करूया. हे बघा मस्त आहे की वाफ निघाली आहे आपल्या शिऱ्याला. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता ना आपण ह्याच्यामध्ये ना जो आंब्याचा पल्प घेतला होता तो मी मिक्सर मध्ये ना व्यवस्थित असं ना फाईन असं बारीक करून घेतलेला आहे. आणि तो आता ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण टाकून घेऊ. व्यवस्थित आता ना हे पल्प आणि आपला हा जो शिरा आहे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हो का व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी. पुन्हा आहे ना आपल्याला 1-2 मिनिटासाठी आहे ना ह्याला एक वाफ काढून घ्यायची. आणि आता मी पुन्हा आता 1-2 मिनिटासाठी झाकण लावून व्यवस्थित वाफ काढते. आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आपण आहे ना आता आपण हे झाकण काढू. बघा वाफ मस्त की निघाली आहे. त्याला वाफ नाही निघाली. आता आपल्याला ना ह्या स्टेजला आहे ना आपण जे आंब्याचे बारीक तुकडे करून घेतले होते ते आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचे आहे. कारण ना थोडासा असा क्रंच येतो ना जेव्हा आंब्याचा ह्याच्या शिऱ्याला तर खूप सुंदर लागतो. आणि ना म्हणजे खाताना असा खूप आंब्याचा फ्लेवर. वा बघा मस्त झालेलं आहे. आपल्याला आंब्याचे असे बारीक बारीक करून घेतलेले तुकडे टाकून घेतल्याच्या नंतरला ना आपल्याला ना ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे. मी ना पूर्ण 2 चिमटभर असं मी वेलची पावडर टाकलेली आहे. आणि व्यवस्थित ना ती मिक्स करून घेतलेली आहे. आणि आपण जे आंब्याचे तुकडे टाकलेले आहेत त्यामुळे प्रत्येक बाईट मध्ये आपल्याला ना मस्त अशी आंब्याची अशी टेस्ट येणार आहे. तर खरोखर हा शिरा ना खूप चविष्ट होतो आणि मस्त होतो. चला तर आपल्याला आता हे व्यवस्थित झालेलं आहे. आणि आपण सर्विंग बोल मध्ये हे काढून घेऊया. आपला मँगो शिरा हा तयार झालेला आहे. रोज आपण नेहमीचा रवा शिरा हा करतोच, पण हा वेगळा असा मँगो शिरा तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते. मातृदिन स्पेशल डिश म्हणून तुम्ही हा मँगो शिरा तुमच्या घरी करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की कसा झाला हा शिरा. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करायला विसरू नका. तर चला तर असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.